शिमगोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात दाखल झालेत। सर्वत्र शिमगोत्सवाची धूम सुरू आहे। गावागावात उत्साहाचं आणि भक्तीचं वातावरण निर्माण झालंय। ग्रामदेवतांच्या पालख्या आता भाविकांच्या घरोघरी दर्शन भेटीला जाऊ लागलेत। लांजा येथील आगवे गावची ग्रामदेवता जुगाई देवीची पालखी धुलीवंदनाच्या आदल्या दिवशी गुरुवारी रत्नागिरीतल्या भक्तगणांच्या भेटीसाठी आली होती। रत्नागिरी शहरातील खडपेवाटार परिसरात ही पालखी भक्तगणांच्या घरी दर्शनासाठी आली। इथल्या रहिवासी मीनाक्षी कदम यांच्या घरी या पालखीचं गावकऱ्यांनी वाजत गाजत स्वागत केलं। त्यावेळी या पालखीचं घरातील सुवासिनी महिलांनी औक्षण करून स्वागत केलं। या स्वागतावेळी खास आकर्षण ठरलं ते म्हणजे रत्नागिरीतल्या फेटा फेम महेश बने यांच्या हस्तकौशल्यातून साकारलेला 30 मीटर लांब कापडापासून तयार केलेला जम्बो फेटा। हा मोठा फेटा कदम कुटुंबीयांनी या पालखीला मानाचा फेटा म्हणून परिधान करण्यासाठी प्रदान केला। हा फेटा सर्व रत्नागिरीकरांमध्ये औत्सुक्याचा आणि कुतूहलाचा विषय ठरला। परंपरा तरी आहे की 100 वर्षापूर्वीपासून ही पालखी आज आमच्याकडे पूर्ण गावात आणि आमच्याकडे येते। आमची ही आगवेकरण जी आहे ही आमची नवसाला पावणारी आणि आजपर्यंत आमच्या हाके शब्देला उभी राहणारी अशी ही आमची दैवत आहे। आणि या आमच्या आगवेकरणीमुळे आज आम्ही जे काही आहोत ही आमची आज आगवेकरण आहे म्हणून आम्ही आहोत। आणि आमचं ह्याच्यावर माझी बहीण अनिता कदम हिच्या स्मरणार्थ आणि माझे वडील लक्ष्मीकांत विवा कदम यांच्या स्मरणार्थ आम्ही हा मानाचा फेटा आज आमचं हे सलग दुसरं वर्ष आहे। आणि आम्ही आमचे हे सगळे गावकरी बंधू भगिनी आणि आमचे हे सगळे गावातील आमचे आप्तेष्ट मंडळी, माझा भाऊ राजेश कदम, मुलगी गार्गी हवालदार आणि आमचा हा सर्व कदम हवालदार सगळा परिवार मिळून आम्ही हा सगळा उत्सव साजरा करतो। आणि आमच्या या आगवेकरणीचा जेवढा जास्तीत जास्त आमच्याकडून जेवढी सेवा होईल एवढा करण्याचा आमचा प्रयत्न असतो। आणि कारण जे काही आज आम्ही आहोत ही आमच्या आज या आगवेकरणीची कृपा आहे म्हणून आज आमचं सगळं जे काही आहे ही तिचीच कृपा। कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स। तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका।